नमस्कार माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, तुमच्या लाडक्या आणि हक्काच्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्व भक्तांचं पुन्हा एकदा मनापासून अगदी अंतकरणापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या दुःखावर फुंकर घालणारा ठरणार आहे. आपण एखाद्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवतो, त्याला आपला मानतो, त्याच्यासाठी सर्वस्व आपणाला लावतो. पण ऐनवेळी तीच व्यक्ती आपला विश्वास पायदळी तुडवून निघून जाते. पाठीत खंजीर खुपसते आणि आपल्याला अशा वळणावर आणून ठेवते जिथे आपण पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला असतो. जेव्हा आपला विश्वास तुटतो तेव्हा केवळ मन दुखावत नाही तर माणसाचा देवावरचा विश्वासही डगमगू लागतो. तुम्हीही सध्या अशाच एका मानसिक त्रासातून जात आहात का? कोणाच्या तरी फसवणुकीमुळे तुमच्या डोळ्यात अश्रू आले आहे का? जर याचे उत्तर हो असेल तर शांत व्हा, कारण ज्यांनी तुमचा विश्वास तोडला आहे त्यांच्यासाठी साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांनी एक अत्यंत कडक आणि मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय काय आहे आणि स्वामी तुमचा न्याय कसा करणार आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात की दुसऱ्याचे पैसे किंवा संपत्ती चोरणारा एकमेव देवाच्या दारातून सुटू शकतो, पण एखाद्याचा निष्पाप विश्वास चोरणारा कधीही सुटत नाही. विश्वास ही जगातील अशी गोष्ट आहे जी बाजारात विकत मिळत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्यावर विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही अप्रत्यक्षपणे तुमच्या आत्म्याचा एक भाग त्याच्या स्वाधीन करत असता. जेव्हा एखादा कपटी व्यक्ती तुमच्या या विश्वासाचा गैरफायदा घेते, तुम्हाला फसवते आणि तुमच्या डोळ्यात पाणी आणते, तेव्हा ते पाणी केवळ तुमच्या डोळ्यातून येत नाही तर तुमच्या आत बसलेल्या ईश्वराच्या घरातून येत असते. स्वामी सांगतात की माझ्या भक्ताचे कष्ट सहन करू शकतो, त्याची गरिबी सहन करू शकतो, पण माझ्या भक्ताच्या डोळ्यातील कपटाचे अश्रू मी कधीही सहन करू शकत नाही. म्हणूनच ज्यांनी तुमचा विश्वास तोडला आहे त्यांचा हिशोब स्वतः स्वामींनी आपल्या हातात घेतला आहे. भक्तांनो, जर तुम्हालाही कधी कोणाकडून फसवणूक मिळाली असेल आणि आज स्वामींचे हे बोल ऐकून तुमच्या मनाला धीर भेटला असेल तर आत्ताच स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला एक लाईक कर. स्वामी आपल्या भक्ताचा विश्वास तोडणाऱ्यांना कशी शिक्षा देतात हे समजून घेण्यासाठी अक्कलकोटच्या काळातील एक अत्यंत डोळे उघडणारी सत्यकथा आपण ऐकूया. अक्कलकोटमध्ये देवाजी नावाचा स्वामींचा एक अतिशय गरीब, भोळा आणि प्रामाणिक भक्त राहत होता. देवाजीने वर्षानुवर्ष मजुरी केली. पोट बांधून आपल्या मुलीच्या लग्नासाठी 100 सोन्याच्या मोहरा जमवल्या होत्या. देवाजीच्या गावातील एक मोठ्या सावकारावर, ज्याचे नाव सखाराम होते, त्याच्यावर खूप विश्वास होता. देवाजीने त्या मोहरा सखारामकडे सुरक्षित ठेवण्यासाठी दिल्या आणि सांगितले, सावकार, मुलीचं लग्न ठरलं की मी हे पैसे परत नेईन. 2 वर्षांनी जेव्हा देवाजीच्या मुलीचे लग्न ठरले तेव्हा तो आनंदाने सखारामकडे गेला आणि म्हणाला, सावकार, माझ्या मोहरा परत द्या, मुलीचे लग्न करायचे आहे. पण सखारामच्या मनात पाप आले होते. तो मोठ्याने हसला आणि ओरडला, कसल्या मोहरा? तू माझ्याकडे कधी पैसे ठेवले होतेस? काही पुरावा आहे का तुझ्याकडे? चालतो हो इथून, नाही तर चोराचा आळ आणून पोलिसात देईन. देवाजीच्या पायाखालची जमीन सरकली. ज्याच्यावर त्याने आंधळा विश्वास ठेवला त्यानेच त्याचा घात केला. देवाजी रडत रडत अक्कलकोटच्या वटवृक्षापाशी आला. तो स्वामींच्या चरणावर कोसळला आणि म्हणाला, स्वामी, माझ्या विश्वासाचा खून झाला. आता मी माझ्या मुलीचे लग्न कसे करू? मी कुठे जाऊ स्वामी? स्वामींनी आपले दोन्ही लाल डोळे सखारामच्या वाड्याच्या दिशेने फिरवले. स्वामींचा अवतार अत्यंत रौद्र झाला होता. स्वामी कडाडले, राघवा, त्याचा विश्वास नाही तुटला. या स्वामींचे आसन हटले नाही. धीर धर. 3 दिवसाच्या आत अहंकार मातीत न मिळाला तर या स्वामींचं परब्रह्म म्हणू नकोस. आश्चर्य म्हणजे दुसऱ्याच दिवशी सखाराम सावकाराच्या वाड्यात अचानक आग लागली. त्याचे सगळे दस्तऐवज, त्याचे कपट करून मिळालेले धन जळून खाक झाले. इतकेच नाही तर त्याच्या एकुलत्या एक मुलाला एकाएकी असा गंभीर आजार झाला की गावातील कोणत्याही वैद्याला तो बरा करता येईना. सखारामला समजले की आपण त्या गरीब देवाजीचा विश्वास तोडला, हा त्याचा शाप आहे. 3ऱ्या दिवशी सखाराम स्वतः देवाजीच्या घरी 100 मोहऱ्या डोक्यावर घेऊन आणि आपल्या आजारी मुलाला घेऊन स्वामींच्या चरणी आला. तो रडत स्वामींचे पाय पकडून क्षमा मागू लागला. स्वामी म्हणाले, माझ्याकडे काय मागतोस? ज्याचा विश्वास तोडला त्याच्या पाया पड. सखारामने देवाजीचे पाय धरले आणि मोहरा परत केल्या आणि वरून लग्नाचा सगळा खर्च स्वतः केला. तेव्हा कुठे स्वामींनी त्याच्या मुलाला जीवदान दिले. मित्रांनो, स्वामी भक्ताचा विश्वास तोडणाऱ्याला अशी शिक्षा मिळते. भक्तांनो, ईश्वराच्या काठीला आवाज नसतो, पण त्याचा मार खूप कडक असतो. जर तुमच्या स्वामीच्या या अथांग न्यायावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ, माझा तुमच्यावर विश्वास आहे, असे नक्की लिहा. माझ्या प्रिय भक्तांनो, आज आपण त्या मुख्य मुद्द्याकडे वळणार आहोत की ज्यांनी तुमचा विश्वास तोडला त्यांच्यासाठी स्वामी नक्की काय निर्णय घेतात. तर आपण स्वामींचे 3 मोठे निर्णय आता लागू झालेले पाहूयात. निर्णय पहिला, तुमचा विश्वास तोडणाऱ्या व्यक्तीवर तुम्ही सूड उगवावा अशी स्वामींची अजिबात इच्छा नाही. स्वामींनी निर्णय घेतला आहे की तुम्हाला त्या व्यक्तीशी भांडण्याची किंवा तिला धडा शिकवण्याची गरज नाही. कारण जेव्हा तुम्ही बदला घेता तेव्हा तुमचे कर्म खराब होते, पण जेव्हा तुम्ही शांत राहून तो विषय स्वामींवर सोडता तेव्हा स्वामींचा न्याय सुरू होतो.
स्वामी त्यांना अशा वळणावर नेऊन उभे करणार आहेत जिथे त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होईल. निर्णय दुसरा म्हणजे स्वामींनी निर्णय घेतला आहे की ज्या व्यक्तीने तुमचा विश्वास तोडला तिला तुमच्या आयुष्यातून कायमचे लांब फेकायचे. सुरुवातीला तुम्हाला दुःख होईल, पण लक्षात ठेवा, डॉक्टर जेव्हा शरीरात सडलेला भाग कापून टाकतात तेव्हा वेदनाही होतात, पण त्या शरीराच्या चांगल्यासाठी असते. स्वामींनी त्या कपटी माणसाला तुमच्या आयुष्यातून बाहेर काढून तुमच्यावर खूप मोठी कृपा केली आहे. निर्णय तिसरा, स्वामींचा सर्वात मोठा निर्णय हा आहे की ज्या फसवणुकीमुळे तुमचे आर्थिक, मानसिक किंवा सामाजिक नुकसान झाले आहे त्याची भरपाई स्वामी स्वतः करणार आहेत. येत्या काळात स्वामी तुम्हाला इतके यश, पैसा आणि सन्मान देणार आहेत की तुमचा विश्वास तोडणारे लोक एका दिवशी दूर उभे राहून तुमच्या प्रगतीकडे पाहत राहतील आणि